नमस्कार, मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण उडदाची डाळ न वापरता इथं मेदूवडे तयार करणार आहोत। प्रत्येकजण आपण जी घरात रेग्युलर उडदाची डाळ वापरतो तीच वापरून उडीदवडे करतात, पण तेवढे चांगले हे उडीदवडे तयार होत नाहीत। तर आपण ती डाळ न वापरता अगदी परफेक्ट बाहेर जसे मिळतात तसे मेदूवडे कसे करायचे ते बघणार आहोत। चला बघूयात हे मेदूवडे कसे तयार करायचे ते। मेदूवडे तयार करण्यासाठी इथं तुम्ही बघा मी डाळ घेतलेली आहे। इथं मी 1.5 कप एवढी डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जेवढे मेदूवडे करायचे तेवढी इथं तुम्ही डाळ घेऊ शकता। इथं डाळ बघा तुम्ही आपली उडदाची जी रेग्युलर डाळ असते ती न वापरता इथं तुम्ही मी होल डाळ मिळते ती डाळ घेतलेली आहे। म्हणजेच उडदाच्या वरचं फक्त इथं साल काढलेलं आहे आणि अशी डाळ ही डीमार्टला किंवा मॉलमध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाते। ती डाळ आपल्याला मेदूवड्यासाठी वापरायची आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असे मेदूवडे इथं तयार होतात। आता ही डाळ आहे ती आपल्याला छान अशी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। इथे बघा चोळून अशी ही डाळ आहे ती मी अगदी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी। इथं ही डाळ भिजण्यासाठी पाणी मात्र भरपूर लागतं। इथं भरपूर असं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत 1 चमचा एवढे मेथीदाणे। इथं मेथीदाणे जेव्हा तुम्ही डाळ धुत होता त्यावेळेला टाकून जरी धुतले तरी चालतील, इथं माझ्याकडून विसरलं होतं। इथं आपण ही डाळ आहे ती झाकून रात्रभरासाठी भिजत ठेवायची आहे। रात्रभरानंतर म्हणजेच इथं 10 ते 12 तास ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे। तर इथे तुम्ही बघू शकताय डाळ आहे ती छान अशी भिजलेली आहे। आपण एक डाळ तोडतोय तर अगदी सहजासहजी इथं डाळ आहे ती तुटली जाते। म्हणजेच मेदूवडे तयार करण्यासाठी इथं आपली जी डाळ आहे ती अगदी परफेक्ट झालेली आहे। इथे यातलं तुम्हाला जर पाणी काढून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण इथं मी हे पाणी न काढताच हे बाजूला ठेवून घेते। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथं डाळ टाकून घ्यायची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ज्या वेळेला आपण ही डाळ आहे बारीक करायला घेतो त्यावेळेला मात्र आपल्याला यात अजिबात पाणी न वापरता ही डाळ आहे ती बारीक करून घ्यायची आहे। 1 मिनिटभरापर्यंत इथं मी ही डाळ आहे ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। पण इथे बघा तरीही ही डाळ आहे ती अगदी जाडसर आहे। इथं ही डाळ आहे ती सुरुवातीलाच अगदी बारीक होत नाही। यामध्ये मी अगदी 1 चमचा एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर आपण ही डाळ आहे ती परत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। परत हे मिक्सरला मी 1 मिनिटभरासाठी फिरवून घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे बघा डाळ आहे ते अगदी बारीक झालेली आहे आणि इथं आपल्या मेदूवड्याचं पीठ आहे तेही अगदी इथं छान झालेलं आहे। याच पद्धतीनं आपल्याला मऊसूत असं आपलं हे मेदूवड्याचं पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे। इथे हातावर मी तुम्हाला पीठ घेऊन दाखवते तर अगदी मऊसूत असं आपल्या मेदूवड्याचं पीठ तयार झालेलं आहे। हे पीठ आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। अगदी घट्टसर असं आपण इथं मेदूवड्यासाठीचं पीठ तयार करून घेणार आहोत, म्हणजे वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ असे इथं मेदूवडे तयार होतात। इथं सगळं पीठ आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आहे ते आपल्याला हाताने छान असं इथं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे मेदूवडे आहेत ते अगदी हलके आणि स्पॉन्जीही तयार होतात। इथे तुम्ही बघा अगदी आपल्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत हे पीठ आहे ते हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। इथं पीठ फेटताना तुम्ही बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आपण हे पीठ आहे ते इथं फेटून घेणार आहोत। इथे पीठ फेटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय पहिल्यापेक्षा इथं पीठ आहे ते आपलं बऱ्यापैकी हलकं झालेलं आहे आणि पिठाचा रंगही अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे। इथं हे पीठ आहे ते सगळं फेटून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे मीठ टाकून आपल्याला इथं जास्त असं हे पीठ आहे ते मिक्स करायचं नाही, तर अगदी मीठ आपण यामध्ये थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। मेदूवडे तयार करण्यासाठीचं इथं हे पीठ आहे ते अगदी छान असं तयार झालेलं आहे। आता हे पीठ तयार झालेलं आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर इथं एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पिठाचा एक छोटा गोळा करून पाण्यामध्ये टाकते। तर तुम्ही इथे बघा आपला जो पिठाचा गोळा आहे तो पाण्यावर तरंगतोय, म्हणजेच आपल्या इथं मेदूवड्याचं पीठ आहे ते अगदी हलकं झालेलं आहे आणि मेदूवडे तयार करण्यासाठी परफेक्ट आहे। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं मेदूवडे तयार करणार आहोत। तर इथं मी वाटीला तळाशी अगदी थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मेदूवड्याचं तयार करून ठेवलेला पिठाचा एक गोळा ठेवून घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून आपण हे जे पीठ आहे ते छान असं वाटीवर पसरवून घेणार आहोत आणि मध्ये आपल्याला ह्याला एक होल करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही बघा या पद्धतीनं आपण हे मेदूवडे आहेत ते तयार करून घेणार आहोत। अगदी परफेक्ट असा इथं आपला मेदूवडा तयार झालेला आहे। इकडं तेल आहे तेही गरम झालेलं आहे आणि आपण इथं त्यामध्ये ही वाटी ठेवून मेदूवडा आहे तो काढून घेणार आहोत। इथे तुम्ही बघा अगदी थोडंसं वाटीला हलवून मी इथं हा मेदूवडा आहे तो तेलात सोडून घेतलेला आहे। इथे मध्यम ते मोठ्या आचेवर आपण हे मेदूवडे आहेत ते तळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघा अगदी 2 मिनिटानंतर आपल्या मेदूवड्याचा रंग आहे तो बदललेला आहे। रंग बदलल्यानंतरच आपण इथं मेदूवडे आहेत ते पलटून घेणार आहोत आणि याच पद्धतीनं आपल्याला हे मेदूवडे मध्यम ते मोठ्या आचेवर तळून घ्यायचे आहेत।
जर तुम्ही इथे गॅसची फ्लेम आहे ती अगदी लहान केली तर मात्र मेदूवडे आहेत ते तेलकट होतात। इथे 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मेदूवड्याचा रंगही बदललेला आहे आणि मेदूवडे आहेत ते छान असे इथं तळले गेलेले आहेत। ते आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत। इथं याच पद्धतीनं आपण राहिलेले सगळे मेदूवडे तयार करून घेऊयात। इथे सगळे मेदूवडे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय मी तुम्हाला एक तोडून दाखवते तर आतून अगदी स्पॉन्जी असा मेदूवडा तयार झालेला आहे। मेदूवड्यासोबत खाण्यासाठी आज आपण इथे एक चटणी तयार करणार आहोत। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी एवढा ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत। यातच अगदी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी वाटी एवढी पंढरपुरी डाळे, 4 ते 5 हिरव्या मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा छान असा रंगही आलेला आहे। तयार करून घेतलेलं वाटण आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्याला थोडीशी चटणी चिटकलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा एवढा दही। इथं दही आहे ते कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। दही आहे ते मी मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा एवढी इथं मी साखर टाकलेली आहे। यानंतर आपण ही साखर आणि मीठ ही छान असं आपल्या चटणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर इथं मी चटणीला एक तडका देऊन घेणार आहे। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा एवढा तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे, अर्धा चमचा एवढा जिरा टाकलेला आहे, अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे। आवडीनुसार इथं तुम्हाला मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत आणि पाव चमचा एवढा हिंग टाकून आपण इथं छान अशी ही फोडणी आहे ती चटणीवर टाकून घेतलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय मेदूवड्यावर खाण्यासाठीची इथं आपली खोबऱ्याची चटपटीत अशी चटणी ही तयार झालेली आहे। झटपट अशा चटणीसोबत आपले इथं मेदूवडे आहेत तेही तयार आहेत। तर इथे तुम्ही बघा वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूत आणि अगदी स्पॉन्जी असे आपले बाहेर मिळतात तसे मेदूवडे तयार झालेले आहेत। याच पद्धतीने ही मेदूवड्याची रेसिपी आहे तीही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला, शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।